महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीमध्ये 61 प्रभाग राखीव. नवीन रचनेमुळे काही ठिकाणी आनंद तर काही ठिकाणी मोठी नाराजी. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी म्हणून प्रभाग आरक्षण घोषित करण्यात आले असून 122 पैकी 61 प्रभाग हे राखीव आहेत. या प्रभाग रचनेनंतर शहरातील काही भागांमध्ये आनंदाचे वातावरण होते तर काही ठिकाणी नाराजी निर्माण झाली आहे. काही प्रतिष्ठित नागरिकांना यामुळे धक्का देखील लागलेला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर मनपात महिला राज येणार असे बोलले जात आहे. नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज सोमवारी प्रभागांसाठी आरक्षण घोषणा करण्यात आली. आयोगाने दिलेल्या आदेशानुसार काल सकाळी महाकवी कालिदास कला मंदिरामध्ये प्रभाग आरक्षण सोडतीसाठी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी नाशिक महानगरपालिकेचे प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत सातारकर, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, सचिन विधाते व इतर कर्मचारी यांनी हे आरक्षण सोडत काढले. यामध्ये 122 पैकी 3 प्रभाग हे 3 सदस्य आहेत तर उर्वरित प्रभागांमध्ये 18 प्रभाग हे अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी 9 प्रभागात आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. अनुसूचित जमातीमध्ये 9 प्रभाग असून त्यापैकी 5 प्रभागांमध्ये आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. ओबीसीसाठी 32 प्रभाग असून त्यापैकी 16 प्रभागांमध्ये आरक्षण ठेवलेले आहे. तर सर्वसाधारण गटासाठी 63 प्रभाग असून त्यापैकी 31 प्रभागांमध्ये आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. एकूण नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या 122 असून त्यापैकी 61 प्रभाग हे राखीव ठेवण्यात आले आहेत. काल महापालिका निवडणूक आरक्षण सोडत काढण्यापूर्वी महाकवी कालिदास कला मंदिर, सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक, इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र जसे जसे आरक्षण सोडत काढून जाहीर होत होते तसे तसे काही टोळ्या काही जण टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करत होते तर काही जण नाराजी व्यक्त करीत अक्षरशः हातपाय आपटत निघून गेले. त्यामुळे सुरुवातीला भरलेले कला मंदिर शेवटी काही वेळातच रिकामे झाले. आरक्षणात जोडत काढण्याकरिता मला माझे अधिकारी कर्मचारी तैनात होते. यावेळी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते आरक्षण काढले जात होते. या सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. चौकट. नाशिक महानगरपालिका आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर नवीन परिस्थिती. पंचवटी विभागात प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जाती महिला, ब अनुसूचित जमाती, क ओबीसी महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जाती महिला, ब अनुसूचित जमाती महिला, क ओबीसी, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 3 ओबीसी महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 4 अनुसूचित जाती महिला, ब अनुसूचित जमाती महिला, क ओबीसी, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 5 ओबीसी, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 6 अनुसूचित जमाती महिला, ब ओबीसी, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. पश्चिम विभाग प्रभाग क्रमांक 7 ओबीसी, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 12 अनुसूचित जाती, ब ओबीसी महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 13 ओबीसी महिला, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण. सातपूर विभागात प्रभाग क्रमांक 8 अनुसूचित जाती महिला, ब अनुसूचित जमाती, क ओबीसी महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 9 अनुसूचित जाती महिला, ब ओबीसी, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 10 ओबीसी, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 11 अनुसूचित जाती, ब अनुसूचित जमाती महिला, क ओबीसी महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 26 ओबीसी, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. पूर्व विभागात प्रभाग क्रमांक 14 अनुसूचित जाती, ब ओबीसी महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 15 ओबीसी, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 16 अनुसूचित जाती, ब अनुसूचित जमाती, क ओबीसी महिला, ड सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 23 अनुसूचित जमाती महिला, ब ओबीसी महिला, क सर्वसाधारण, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 30 अनुसूचित जाती, ब ओबीसी महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. नाशिक रोड विभागात प्रभाग क्रमांक 17 अनुसूचित जाती, ब ओबीसी महिला,
क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 18 अ अनुसूचित जाती, ब ओबीसी महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 19 अ अनुसूचित जाती महिला, ब ओबीसी, क सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 20 अ अनुसूचित जाती, ब ओबीसी महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 21 अ अनुसूचित जाती महिला, ब ओबीसी, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 22 अ अनुसूचित जाती महिला, ब ओबीसी, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 22 अ अनुसूचित जाती महिला, ब ओबीसी, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. सिडको विभाग प्रभाग क्रमांक 24 अ ओबीसी महिला, ब ओबीसी, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 25 अ ओबीसी, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 27 अ अनुसूचित जाती महिला, ब अनुसूचित जमाती, क ओबीसी महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 28 अ ओबीसी, ब सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 19 अ ओबीसी, ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 31 अ अनुसूचित जाती, ब ओबीसी महिला, क सर्वसाधारण महिला, ड सर्वसाधारण. आज रोजी आपल्या नाशिक महानगरपालिकेची होणारी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक पुढे येत आहे, तर त्यासाठी आरक्षण सोडवण्याचा कार्यक्रम आज इथे आम्ही घेतला. पूर्ण प्रक्रिया पारदर्शकता घेऊन आपण ठेवून पार पाडली आहेत आणि सर्वांची याबाबत म्हणजे त्यांनी सर्वांनी खूप समाधान व्यक्त केलं आहे की ट्रान्सपेरन्सी आणि खूप फास्ट आपण हा प्रोसेस पूर्ण केलेला आहे. तर त्यासाठी मी मीडियाचा पण धन्यवाद करते की त्यांनी पण सहभाग केला आणि सर्वांनी खूप चांगला हे म्हणजे पूर्ण प्रक्रियेला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी समाधान पण व्यक्त केलं याबाबत. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.